बाय बाबू, आज सुट्टी आहे शाळेला. बाय बाय. तुला सांबार इथे बाबू अभ्यास करत बसले, त्याच्या जवळच एक्झाम आहे आणि आता मी निघत आहे ऑफिससाठी. आता मी ऑफिसवरून आलेली आहे आणि शाळेला सुट्टी आहे ना, शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी काय करायचा प्रश्न नाही पडला. त्यामुळे आता चपात्यांचं पीठ मळते. वरण भात रेडी आहे, ताक रेडी आहे आणि भाजीसाठी आज आहे फ्लावर, असा आजचा मेनू आहे. बघूया माझा वेट किती आहे. 28.60. बघूया ह्याचा वेट किती आहे. 70.80 ग्राम. तो वाढलंय पण. समोर बघा, समोर बघा. वाह 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 वाह, शाबाश. काय झालंय, वाढलंय कमी झालं? वाढलंय आपलं वजन. दिवाळीचा फराळ, दिवाळीचा फराळ मिळाला काय नाही. आज फुलके बनवले आहे. उद्या मला आंबोळ्या बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे आंबोळ्यांसाठी भिजत ठेवत आहे तांदूळ आणि डाळ वगैरे. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मला जरा डाऊटफुल आहे की माहीत नाही पीठ येईल की नाही. पण हवी तशी थंडी अजून चालू झाली नाही आहे, पण गरमी पण नाही आहे. तर बघू आता काय होतं आहे. कोणत्या सब्जेक्टचं करतोयस? इंग्लिश. हिना मेहंदी का कमाल. चला आज मी आयब्रोज करायला आली आहे पार्लरमध्ये. जवळपास मी ना 6 महिन्यानंतर मला वाटतंय, म्हणजे जेवढं मला आठवतंय 6 महिन्यानंतर मी आयब्रोज केलेत. कारण माझ्या आयब्रोज अशाही पातळ आहेत. केल्या का नाही केल्या काही कळत नाही. सो मी केल्या कशाला, केल्या काय नाही केल्या फरक नाही पडतो. केल्या कशाला, थोडासा फरक पडतो. पैसे वाचवले मी, दर महिन्याला नाही कळत. अरे पण केल्या काय फरक नाही पडत. गणपतीला करावंच का, थोडासा फरक पडतो. सो मी गणपतीला करणार होती, नाही केल्या. नंतर म्हणलं दिवाळीला करते, नाही केल्या. आता म्हणलं नाही, आता करतेच. थोडासा फरक पडतो, म्हणजे ते थोडासा एक तो शेप येतो ना, तेव्हा चेहऱ्यामध्ये फरक पडतो. दाखवायला कोणाला दाखवण्यासाठी नाही, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. सेल्फ सॅटिस्फॅक्शन वायफळ त्याचा वायफळ. हे जे चिकन आहे ते उद्यासाठी आहे. तर आता आम्ही ते काय रात्री मॅरिनेट करून ठेवतो आणि ते एक वेगळ्या प्रकारचं आम्ही चिकन बनवतो. स्टीम चिकन. स्टीम चिकन म्हणजे डाएट वाल्यांसाठी एकदम बेस्ट आहे. तर ह्याची जी स्पेशालिटी आहे, म्हणजे तो त्याने कॅमेरा पकडलाय तो करतो हे वाला चिकन, त्याची स्पेशालिटी आहे. पण आज ही करणार आहे का, आज हे चिकन ही करून दाखवणार आहे. हा हे आज हे चिकन हे करणार आहे, मी नाही करणार आहे. मी फक्त बघणार आहे ती कशी करते, तिला जमते का. नाही 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 नाही. इथे मी आंबोळीसाठी वाटण करत आहे.
आणि हे पोहे घेतलेले आहेत अर्धे वाटी. त्यासाठी आंबोळ्यांची तयारी चालू आहे. ह्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा असा सालं काढून. चिकनला चांगलेसे कट मारून घ्या. त्याला आपण विनेगर आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आता साधारण अर्धा तास ते 1 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर पुढची रेसिपी करूया. साधारण 1 तास होऊन गेले. आता आपण पुढचं मॅरिनेट करूया. आता हे जे पाणी दिसतंय हे पाणी आपण टाकून देणार नाही आहोत. तर याच्यामध्ये आपण आपले जे मसाले आहेत ते मिक्स करून तो मसाला आपण या चिकनला लावणार आहोत. 2 चमचे सोया सॉस घेतोय. तर हे सगळं आता मसाल्यांचं मिश्रण आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी पावडर घेतलेली आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा ओरिगॅनो, 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स आणि 2 चमचे राईची पूड घेतलेली आहे, छोटे चमचे राईची पूड घेतलेली आहे. या सगळ्यांचे मिश्रण आहे. आता ते मिश्रण मी आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. ऑलरेडी मी याला आधी मीठ लावलेलं असल्यामुळे मी फक्त अर्धा चमचाच मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे मिश्रण मी ह्यात टाकतोय आणि चांगलं मिक्स करून घेईन. आता सर्व मसाला लावून झालेला आहे आणि आता हे मी या भांड्यात हे सगळं लावून ठेवलेलं आहे आणि हेच भांडं मी सकाळी असं कुकरमध्ये ठेवणार आहे. आता रात्रभर हे मॅरिनेशन फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि उद्या सकाळी आपण याचं स्टीम तंदूर बनवूया. आता हे आपण ओव्हरनाईट ठेवूया.